मुंबईतल्या गोरेगाव नेस्को संकुलात लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्जचा महापूर. ओव्हरडोसनं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 6 जण अटकेत. मुंबई पोलिसांनी खारमध्ये उद्ध्वस्त केलं ड्रग्ज रॅकेट. 13,000चं भाडं असलेल्या घरातून चालायचं 30 कोटींचं ड्रग्ज रॅकेट. गुजरातमधून फरार आरिफ शेखची मुंबईत एमडी ड्रग्जची फॅक्टरी. अमरावतीच्या परतवाडामधील आरोपी अयान अहमदला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. तरुणीचं लैंगिक शोषण केल्याचा भाजप नेते अनिल बोंडे, प्रवीण दायडे यांचा आरोप. तर मोबाईलचा डेटा रिकव्हर करतोय पोलिसांची माहिती. भोंदू अशोक खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खरात विरोधात 4था गुन्हा. 4थ्या गुन्ह्यात 5 दिवसांची कोठडी. पुण्यात समाज कल्याण विभागाच्या कार्यक्रमात हिडमाच्या गाण्यावर गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचं नृत्य. हिडमाचा उल्लेख पर्वत अशा अर्थी केल्याचा विद्यार्थ्यांचा दावा. एकाच दिवशी 3 हत्यांनी मुंबई हादरली. दादर खेरवाडी माटुंग्यात 3घांची हत्या. दादरमधील 7 तर माटुंग्यातील 2 आरोपींना अटक. खेरवाडीतील आरोपींचा शोध सुरू. बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री. भाजपच्या सम्राट चौधरींची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड. लवकरच घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.